आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी, मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू. नमस्कार, मी सौ सेजल शशांक दांबोळी, श्री शारदा अकॅडमीच्या अध्यक्षा. महिलांना आर्थिक, सामाजिक आणि आरोग्य संबंधी मार्गदर्शन करून महिलांना सक्षम व बळकट करण्यासाठी एक आपला खारीचा वाटा उचलण्यासाठी आम्ही श्री शारदा अकॅडमी सुरू केली आहे. ह्या आमच्या प्रयत्नांना यशस्वी करण्यासाठी साथ हवी आहे, अर्थातच आपल्या सगळ्यांची. ही आम्हाला मिळेलच अशी अपेक्षा आहे. चला तर सर्वजणी मिळून करूया आपणच आपली प्रगती. नमस्कार, मी अश्विनी यशवंत गायकवाड, श्री शारदा अकॅडमीची उपाध्यक्षा. श्री ही ममतेची व वात्सल्याची मूर्ती आहे. ती आपल्या जीवनात मुलीची, बहिणीची, पत्नीची आणि आईची भूमिका कर्तव्यनिष्ठेने बजावत असते. तरी ती कुठेतरी मागे पडत असते आणि तिला न्याय मिळवून देणारे हक्काचे व्यासपीठ म्हणजे श्री शारदा अकॅडमी. तर चला आपणच करूया आपली प्रगती. नमस्कार, मी सौ रश्मी ऋषिकेश बिडवी, शारदा अकॅडमीची सचिव. एक महिलाच महिलेच्या व्यथा, वेदना, सुख, दुःख आणि अपेक्षा समजू शकते. म्हणूनच आपण या प्रयत्न करूया एकमेकींना हे शेअर करण्याचा आणि यावर मात करण्याचा एक प्रयत्न. म्हणूनच श्री शारदा अकॅडमी. चला तर मग आपणच करूया आपली प्रगती. सौ उषा रमेश आगोने, श्री शारदा अकॅडमीची कार्याध्यक्षा. स्त्री म्हणजे संघर्ष, स्त्री म्हणजे वीरांगना, स्त्री म्हणजे निर्धार, स्त्री म्हणजे कणखरता. या स्त्रीच्या सर्व गुणांना पाठबळ देण्यासाठी गरज आहे सक्षम व्यासपीठाची आणि ते व्यासपीठ म्हणजेच श्री शारदा अकॅडमी. चला तर मग आपणच करूया आपली प्रगती. धन्यवाद. नमस्कार, मी ममता अनिल शेलार, श्री शारदा अकॅडमीची खजिनदार. मला सर्व महिलांना सांगावेसे वाटते की आजच्या युगात स्त्री एका पुरुषाप्रमाणेच कर्तृत्वान आहे, पण तिला आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी व त्यासाठीचे पाठबळ मिळण्याची गरज आहे आणि ते आपणच एकमेकींना देऊ शकतो. म्हणून आपल्या सर्वांसाठी असलेलं हक्काचं व्यासपीठ म्हणजे श्री शारदा अकॅडमी. चला तर मग करूया आपणच आपली प्रगती. धन्यवाद. नमस्कार, मी सौ तृप्ती दिनेश नंदे, श्री शारदा अकॅडमीची सहचिटणीस. स्त्री म्हणजे देवाचे वरदान. देवाला प्रत्येक ठिकाणी हजर असणे शक्य होणार नाही आणि यासाठी देवाने निर्माण केली स्त्री. म्हणूनच तिला देवाचे वरदान मानणे वावगे ठरणार नाही. या स्त्रीला तिची ओळख देण्याचे कार्य करते आमची शारदा अकॅडमी. तर चला आपणच करूया आपली प्रगती. नमस्कार, मी सौ नितिशा नितीन म्हात्रे, श्री शारदा अकॅडमीची सदस्य. स्त्री म्हणजे एक माता, स्त्री म्हणजे एक पत्नी, स्त्री म्हणजे एक कन्या, पण त्या पलीकडे स्त्री असते एक माणूस. हीच तिला ओळख करून देण्यासाठीचे व्यासपीठ म्हणजे श्री शारदा अकॅडमी. चला तर करूया आपणच आपली प्रगती. धन्यवाद. नमस्कार, मी सौ सानिका सागर पारवी. स्त्री म्हणजे सबलतेचं प्रतीक. स्त्री असंख्य अगणित अशा शक्तींचं आणि गुणधर्मांचं भांडार आहे. या गुणधर्मांना जर योग्य मार्गदर्शन आणि सहकार्य लाभलं तर ती नक्कीच स्वतःच्या कर्तृत्वाने उंच शिखर गाठू शकते. याच उद्देशाने आम्ही श्री शारदा अकॅडमीची स्थापना केली आहे. आमची ही अकॅडमी प्रत्येक वेळेस महिलांच्या सबलीकरणासाठी आणि त्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणार आहे. चला तर मग आपणच करूया आपली प्रगती. नमस्कार, मी सौ उज्ज्वला विनोद जाधव, श्री शारदा अकॅडमीची सदस्य. स्त्री म्हणजे एक अलौकिक शक्ती आणि या शक्तीचा उपयोग करून चला तर मग आपणच करूया आपली प्रगती. धन्यवाद. नमस्कार, मी चेतना वाळंज. आजच्या स्त्रीची गरज आहे आत्मनिर्भर व स्वयंपूर्ण होण्याची. त्यासाठी गरज आहे योग्य मार्गदर्शनाची. ती गरज लक्षात घेऊन आम्ही स्थापन करीत आहोत श्री शारदा अकॅडमीची. त्यासाठी गरज आहे एक पाऊल पुढे टाकण्याची. चला तर करूया आपणच आपली प्रगती. धन्यवाद. स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व, स्त्री म्हणजे देवाचे वरदान, स्त्री म्हणजे एक निरागसता, स्त्री म्हणजे उमललेली कळी, स्त्री म्हणजे अलौकिक शक्ती, स्त्री म्हणजे लक्ष्मी. आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी, मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू. नमस्कार, मी सौ सेजल शशांक दांबोळी, श्री शारदा अकॅडमीची अध्यक्षा. महिलांना आर्थिक, सामाजिक आणि आरोग्य संबंधी मार्गदर्शन करून महिलांना सक्षम व बळकट करण्यासाठी
एक आपला खारीचा वाटा उचलण्यासाठी आम्ही श्री शारदा अकॅडमी सुरू केली आहे. या आमच्या प्रयत्नांना यशस्वी करण्यासाठी साथ हवी आहे. अर्थातच आपल्या सगळ्यांची ती आम्हाला मिळेलच अशी अपेक्षा आहे. चला तर